आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दादा काय प्रॉब्लेम झालाय? अहो हे काय सगळं पाणी दिसतंय. कोणीतरी मुद्दाम पाणी ओतलंय. शॉक तर बसणारच. म्हणजे माझा अंदाज बरोबर आहे तर. झालं मॅडम, जुना प्लग रिप्लेस करून नवीन प्लग टाकलाय. आता काय प्रॉब्लेम नाही होणार. ओके दादा, किती पैसे झाले? 500 रुपये मॅडम. आलेच घेऊन. थँक्यू सो मच दादा. थँक्यू मॅडम. आता जरा जास्तच सावध राहायला हवं मला, कारण आता प्रश्न फक्त माझ्या नाही तर श्रावणी आणि श्रेयसच्या सुरक्षेचा पण आहे, आणि त्यांच्या सेफ्टीची जबाबदारी सुद्धा माझीच आहे. श्रेयस कसा आहे ग आता? आजी बरा आहे तो आता, झोपलाय. तू काहीतरी खाऊन घे बाळा. आणि कुणी काही बोलेल असा विचार करू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. थँक्यू आजी. पण मला खरंच कळत नाहीये आपल्या घरात हे सगळं काय चाललंय. असू दे ग. कधी कधी काही काही गोष्टी समजण्याच्या पलीकडे असतात, पण त्याचा आपण जास्त विचार नाही करायचा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो वर बसलाय ना, त्याचं सगळीकडे बारीक लक्ष असतं. तो कुणावरही अन्याय होऊ देत नाही. हो आजी, माझाही देवावर खूप विश्वास आहे. सगळं चांगलं होईल. शाबास बाळा. हे बघ, उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. काहीतरी नक्की शुभ घडेल बघ. उद्या पाडवा आहे ना. मला माहितीये तू त्या मनस्थितीत नाहीयेस, पण तरी सुद्धा आपल्याला थोडक्यात पूजा करावी लागेल. आजी, ह्या सगळ्या गडबडीत ना माझ्या डोक्यातूनच गेलं की उद्या गुढीपाडवा आहे. आपण अशी थोडक्यात नाही, छान सागर संगीत पूजा करूया. बर, मी करेन सगळं. तू म्हणतेस ना, पण आपण मोठी पूजा करू. आणि हो, तू तुझ्या आई बाबांना भेटून ये. त्यांना नमस्कार कर. म्हणजे त्यांनाही बरं वाटेल आणि तुलाही बरं वाटेल. हो आजी, खूप आठवण येते त्यांची. ते पण तिथे एकटेत. श्रेयसला बरं वाटलं तर उद्या त्याला घेऊन जाऊ. बरोबर, चालेल? हो, नक्की घेऊन जा. शाण ग.